नमस्कार मित्रांनो, 27 फेब्रुवारी महान साहित्यिक वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. भाषा बोलणाऱ्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर मराठी भारतात क्रमांक 3 वर व जगात क्रमांक 10 वर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीत 54 बोलीभाषा आहेत. घटनेनुसार 1965 पासून महाराष्ट्र राज्याची देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आपण राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे. सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्नरत आहोत. अभिजात भाषा म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा दर्जा, जो आजपर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया यांना मिळाला आहे. तो आज ना उद्या आपल्या मराठी भाषेला नक्की मिळेल, यात शंका नाही. पण मराठीच्या व महाराष्ट्राच्या उगमाचा विचार करता रामायण महाभारतापासून अनेक संदर्भ सापडतात. जात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला रामायण आणि महाभारत हे शब्द दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण आपल्या मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रामायणात प्रभू रामचंद्र व सीतामाई सध्याच्या नाशिक येथील पंचवटीत राहत होते. तर महाभारतातील भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी कौंडिण्यपूर राजाची राजकन्या होती. कौंडिण्यपूर आताच्या नागपूरजवळ आहे. नल दमयंती कथानकातील दमयंती विदर्भ राजाची कन्या असून नळाचा नळदुर्ग किल्ला उस्मानाबादमध्ये. ह्या ज्या सगळ्या कथा आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, विचार आहेत, याला अध्यात्माची जोड आहे, पौराणिक कथांची जोड आहे. पण इतिहास दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे आपण आधुनिक कालखंडात इतिहास लेखन ज्याला असं म्हटलं जातं की ज्याला एक निश्चित पुरावे ज्या ठिकाणी मिळतात, दिले जातात आणि त्यावरून जे लेखन केलं जातं, असा हा इतिहास लेखनाचा कालखंड. आणि मग या इतिहास लेखनातून जर आपण विचार केला तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात गौतम बुद्धांचा शिष्य मोघलीपुत्त दिस्त याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मराठी प्रदेशात शिष्य पाठवल्याचा संदर्भ आपल्याला सापडतो. आपल्याला समोर स्लाइडवर गौतम बुद्ध व त्यांचा शिष्य मोघलीपुत्त दिस्त याने मराठी प्रदेशामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी शिष्य पाठवल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये बघावास मिळतो. त्यानंतर हा जो काही प्रदेश आहे हा मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचा संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये. मौर्य साम्राज्य आपल्या सर्वांना त्याचा इतिहास माहिती आहे आणि मग याचा महाराष्ट्राशी असलेला संबंध हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत आहोत. त्यामध्ये सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रातील सोपारा म्हणजे आताचे नालासोपारा या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचिन असा व्यापार सुरू होता. बघा आपल्यासमोर स्लाईड आहे आणि या ठिकाणी याच गोष्टी स्पष्टपणे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर इसवी सन पूर्व पुढची स्लाईड बघा. 2रे शतक ते इसवी सनचे 2रे शतक या कालखंडात येथे सातवाहन राजे राज्य करत होते. हा कालखंड म्हणजे समृद्धीचा, विदेशी व्यापाराचा कालखंड. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की सम्राट अशोकाचा सुद्धा विदेशी व्यापार चालूच होता आणि त्यानंतर हा असलेला सलग त्याला लागून असलेला कालखंड आहे आणि यांचासुद्धा कालखंड हा समृद्धीचा आहे आणि विदेशी व्यापारांचा आहे.
या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन अत्यंत समृद्ध ग्रंथ या कालखंडात लिहिले गेले. त्यातला एक ग्रंथ आहे गुणाढ्याचा कथासरित सागर किंवा बृहत कथासरित सागर, आणि दुसरा आहे स्वतः सातवाहन राजा हाल म्हणून त्याने लिहिलेला ग्रंथ आहे गाथा सप्तशती. सातवाहन राजे हे अत्यंत वैभवसंपन्न होते, आणि विशेष म्हणजे या कथांमध्ये दिसणारा जो समाज आहे तो मराठी समाज आहे, आणि हा सुद्धा वैभवसंपन्न आहे हे आपल्या लक्षात येतं, किंवा त्या संदर्भात तसे पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचं या कालखंडात भाषेचं वहन झालं आहे, म्हणजे भाषेची प्रगती झाली आहे, भाषा पुढे सरकलेली आहे. मग ती कशा प्रकारे, तर शौरसेनी पैशाचीचे मराठीकडे मार्गक्रमण झालेले आहे. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीने इसवी सन 78 मध्ये शालिवाहन शक सुरू केले. सातवाहन राजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पराक्रमी व प्रगतिशील होते. त्यांनी विंध्येच्या उत्तरेला जाऊन यवन, शक व पल्लव या परकीयांचा पराभव केला. या राजांना त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीनही समुद्राचे पाणी पिले अशी पदवी होती. सातवाहन राजांना जी पदवी आहे ती लक्षात ठेवा. त्रिसमुद्र तोय पीतवाहन चा अर्थ आहे की यांच्या घोड्यांनी तीन समुद्र म्हणजे कोणते, एक बंगालचा उपसागर, हिंद महासागर, इकडे अरबी समुद्र. तसे पराक्रमी राजे होते आणि म्हणून त्यांना ही पदवी ते स्वतः बाळगत होते किंवा मिळाले होते. सातवाहनानंतर महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य होते. वाकाटकांचे साम्राज्य इसवी सन 4, 5 आणि 6 शतक. आता या वाकाटकांची जी राजधानी आहे बघा, वाकाटकांची जी राजधानी आहे ती वत्स्यगुल्म, आणि वत्स्यगुल्म कुठे आहे तर विदर्भामध्ये आहे, म्हणजे सध्याचं वाशिम. वाकाटक व गुप्तांचा कालखंड एकच, इसवी सन 4, 5, 6 शतक. वाकाटकानंतर या प्रदेशावर चालुक्यांचे राज्य होते. तर पुढची स्लाइड, चालुक्य. आणि मग चालुक्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण, आणि विशेष म्हणजे या पैठणजवळ म्हणजेच या राजधानी चालुक्यांची राजधानी प्रतिष्ठान या ठिकाणी चालुक्य राजा पुलकेशी, चालुक्य राजा पुलकेशी याची भेट 7व्या शतकामध्ये चिनी प्रवासी युआन शांग याने घेतली होती. आणि विशेष म्हणजे त्या युआन चांगने जे प्रवास वर्णन आहे त्या प्रवास वर्णनामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे, आणि त्या वर्णनामध्ये आपल्या मराठी माणसांसंदर्भात एक विवेचन केलं आहे. एक वाक्य जे महत्त्वाचं मला जाणवलं, तो म्हणतो मराठी वृत्तीने प्रामाणिक आहे, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रुत्व झाले तर जीव घेणारेही आहेत. असे हे मराठी आणि या युआन शांगला या पुलकेशीशी बोलताना आलेला अनुभव त्याने आपल्या पुस्तकात आपल्या प्रवास वर्णनात नमूद करून ठेवला आहे. एकूणच हा सर्व जो कालखंड आहे तो वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांचा आहे. या कालखंडाचं दुसरं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, पुढच्या स्लाइडवर, तो हाच आहे बघा. या ठिकाणी आताच मी तुम्हाला जे सांगितलं
की त्या युवान शाहने आपल्या पुस्तकामध्ये वर्णन केलं होतं. मराठे वृत्तीने प्रामाणिक आहेत, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रू झाले तर जीव घेणारेही आहेत. याच काळात राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने वेरूळचे कैलास लेणं तयार केलं होतं. आणि अजून एक मला तुम्हाला याचं वैशिष्ट्य असं सांगायचं आहे की हे जे वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट राजे होते यांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातली जी अद्भुत कलाकृती आहे ते म्हणजे अजिंठा आणि वेरूळचं लेणं. हे संपूर्ण लेणं या कालखंडात तयार झाल्याचे संदर्भ आपल्याला मिळतात. असंही संदर्भ मिळतात की याची सुरुवात सातवाहनांपासूनच झाली होती, पण हे सगळं पूर्णत्वास या कालखंडात झाल्याचे आपल्याला इतिहासात तसे संदर्भ मिळतात. पुढे येताना आपल्या लक्षात येतं, म्हणजे आपण क्रमानेच येत आहोत सुरुवातीपासून. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून क्रमाने मराठीचा आणि महाराष्ट्राचा इतिहास पाहत आहोत आपण. आणि पुढे येताना 8व्या शतकामध्ये एक संस्कृत व्याकरणकार आहेत. पुढच्या संस्कृत व्याकरणकार आहेत, त्याचं नाव आहे उद्योतन सुरी. आणि या उद्योतन सुरीने त्याचं एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे कुवलय माला. आणि या ग्रंथामध्ये त्याने आपल्या मराठी माणसांचा उल्लेख केला आहे आणि तो म्हणतो की हे जे मराठी आहेत ते कसे आहेत, पराक्रमी आहेत. आणि मग पुढे येता येता आपण 12व्या शतकाकडे आलेलो आहोत. आणि 12व्या शतकामध्ये बघा, इतिहास लेखन पद्धतीने भारतात प्रथमतः जो कोणी इतिहास लेखन केलं असेल तर तो हा काश्मीरी पंडित कल्लन याने. आणि याने ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. या तरंगिणीमध्ये सुद्धा या कल्लनने मराठ्यांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून याचा उल्लेख या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आपण मग इथं आपल्याला महाराष्ट्र शब्द कसा तयार झाला आहे त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. इतिहासकार असे म्हणतात की दक्षिणेमध्ये रठीक नावाचा एक जनसमूह होता. जनसमूह म्हणजे लोकांचा समूह. आणि पुढे या रठीकचं राष्ट्रिक आणि त्यातून महाराष्ट्र म्हणजेच महान लोकांचे राष्ट्र असा एक संदर्भ किंवा असा एक संकेत झाला, रूढ झाला आणि यातून महाराष्ट्र शब्द तयार झाल्याचा उल्लेख आपल्याला पुढे आपण मराठीची लिपी किंवा अद्याक्षरे, सुरुवातीची अक्षरे याकडे जात आहोत. त्यामध्ये बघा, सध्या कर्नाटकातील जे म्हैसूरजवळ श्रावणबेळगोळा म्हणून जे ठिकाण आहे, कर्नाटकातील म्हैसूरजवळील श्रवणबेळगोळा इथं हे जे ठिकाण आहे, इथं वर्धमान महावीर यांचा पुतळा आहे. भव्य असा पुतळा आहे. त्या पुतळ्याला भद्रभाऊ म्हणतात. आणि या पुतळ्याखाली एक शिलालेख लिहिलेला आहे आणि हा शिलालेख मोडी लिपीमध्ये आहे. आणि त्यावर जी अक्षरे कोरलेली आहेत ती आहे श्री चामुंडाराय करवियले गंगाजे सुत्ताले करवियले. इथं जरा स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. श्री चामुंडराय करवियले आहे, गंगाजे सुत्ताले करवियले. तर असा एक बदल आपण करून घ्यायचा आहे. त्यानंतर याचा अर्थ लक्षात घ्या. याचा तुम्हाला अर्थ मला सांगावा असं वाटतो की चामुंडरा नावाचा एक राजा होता आणि यानेही करायला सांगितलेलं आहे. आणि मग गंगाजेन म्हणून त्याचा सेवक आहे आणि मग त्याच्या सांगितल्यानुसार गंगाजेने ते निर्माण केलेलं आहे. आता काय निर्माण केलं आहे तर तो पुतळा, महावीरांचा पुतळा. आणि याच्याजवळ एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर लिहिलेलं आहे की हे कधी घडलं आहे सगळं किंवा हे कधी केलेलं आहे तर इसवी सन 9वे शतक असं त्यावर
कोरण्यात आलेलं आहे किंवा त्या ठिकाणी बाजूला असं कोरलेलं आपल्याला दिसतं. विशेष म्हणजे आत्ता हे कर्नाटकात आहे आणि असे काही संदर्भ आपल्याला मिळतात आणि मग कर्नाटकचा मराठी जो संदर्भ आहे तो या उदाहरणाने सुद्धा आपल्याला बघावयास मिळतो. मग एकूणच आपल्या मनामध्ये मराठीविषयी च्या जन्माविषयी काही एक संकेत किंवा काही संदर्भ आपल्याला मिळतात आणि मग प्रश्न निर्माण होतो की मराठीचा जन्म कोणत्या भाषेपासून झाला आहे किंवा कसा झाला आहे. इतिहासकारांमध्ये याबद्दल भरपूर मतांतरे आहेत. काहींच्या मते मराठी प्राकृत उद्भव आहे तर काहींच्या मते ती संस्कृत उद्भव आहे. अभ्यास केल्यानंतर किंवा अनेक भाषिक जे भाषातज्ञ असतात किंवा जे भाषा वैज्ञानिक असतात किंवा जे भाषाशास्त्रज्ञ असतात त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे की मराठीमधले 95% शब्द हे संस्कृतमध्ये आलेले आहेत. मराठीमधील 95% शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत. हे जरी सत्य असेल तरी मराठीवर प्राकृतचे सुद्धा संस्कार आहेत. एवढंच नाही तर आधुनिक जे भाषा वैज्ञानिक आहेत ते असं म्हणतात की मराठीवर पाली, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची, कन्नड, तेलुगू या भाषांचा सुद्धा ठसा आहे. मग या भाषांचं व्याकरण असेल, रचना असेल, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला पडल्याचं दिसून येत आहे. आता हा जो भाग आहे हा केवळ भाषेबद्दलच आहे का? नाही, तर एकूण मराठी संस्कृती किंवा मराठी विचारधारा याचा जर आपण विचार केला किंवा ही संस्कृती कशी निर्माण झाली त्याचं एक उत्तम उदाहरण पुढच्या एका स्लाईडवर आणि तो म्हणजे खास आपल्या जेवणाशी, खाद्य संस्कृतीशी संबंधित आहे. इथं बघा, महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणजे काय, तर उत्तर आणि दक्षिण दोघांचा मिलाप आहे. कसं तर भोजनामध्ये आता उत्तरेकडे गहू जास्त पिकतो आणि दक्षिणेकडे तांदूळ जास्त पिकतो. पण महाराष्ट्रामध्ये ज्वारी बाजरी. पण बघा आमच्या प्रत्येकाच्या रोजच्या जीवनामध्ये ज्वारी बाजरी असते, सोबत गहूही असतो आणि तांदूळही असतो. अशा प्रकारे ही जी संस्कृती आहे ही उत्तर भारतीय संस्कृती, दक्षिण भारतीय संस्कृती या दोघांचा मिलाप महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये आपल्याला या एका उदाहरणावरून सुद्धा लक्षात येतो. आणि मग जसं आपण मराठी भाषेचा आणि लिपीचा विचार केला तसंच मग मराठीतला पहिला ग्रंथ कोणता, तर त्याबद्दल सुद्धा इतिहासकारांमध्ये प्रचंड मतांतरे आहेत. त्या मतांतरांमध्ये आपण न जाता बहुतांश इतिहासकारांनी जे मान्य केलेलं आहे ते म्हणजे मुकुंदराजचा विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे किंवा पहिला ग्रंथ आहे विवेक सिंधू आणि हा मुकुंदराजचा आहे. आणि हे मुकुंदराज कुठले आहेत, तर आपल्याच मराठवाड्यातील अंबेजोगाई इथले आहेत. यानंतर साधारणतः हा जो ग्रंथ आहे विवेक सिंधू हा 12व्या शतकात लिहिला गेलेला आहे आणि हा सुद्धा तेवढाच प्रतिभासंपन्न ग्रंथ आहे. म्हणजे काही इतिहासकारांच्या मते असं सुद्धा आहे की ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ विवेक सिंधू आहे. पण त्याला इतर अनेक कारणं असल्या कारणाने किंवा अनेक गोष्टी त्याला जबाबदार असल्या कारणाने आपण ज्ञानेश्वरीचं महात्म्य हे वेगळं संबोधतो. तो आपला आजचा विषय नाही आहे. कधी काळी आपण त्यावर नक्की चर्चा करू. बघा याच्यानंतर काय झालं, हे कधी घडलं, 12व्या शतकात घडलं आणि याच्यानंतर साधारणतः एक 50 किंवा 100 किंवा 75 वर्षाने महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी, पुढच्या स्लाईडवर जायला,
महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी ग्रंथ लिहिला आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे लीळाचरित्र. तर लीळाचरित्र वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेबद्दल, आकाराबद्दल यात वर्णन केलेलं आहे. आणि सध्या जो बेळगावचा वगैरे प्रश्न आहे, कारवारचा, तो या आधारे असल्याचे काही संदर्भ आपल्याला मिळतात. पण हा एक वेगळा आणि विषय आहे. आपण त्या विषयात न पडता महत्त्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीने या ठिकाणी एवढाच आहे की महानुभाव पंथाचे जे चक्रधर स्वामी आहे यांनी मराठीमध्ये लिहिलेला लीळाचरित्र हा ग्रंथ ही एक मराठीसाठी खूप मोठी धरोहर आहे. आपण मग सुरू होतो तो आपला यादवांचा काळ. आता एक राज्यव्यवस्था म्हणून जर विचार केला तर मधला एक कालखंड गेलेला आहे आणि इथं हा जो यादवांचा काळ आहे हा अत्यंत संपन्नतेचा, शांततेचा आणि विकासाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये मराठी भाषा ही जनसामान्यांची भाषा झालेली होती. आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना याच कालखंडात केली. आणि ज्ञानेश्वरांची रचना करताना या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. म्हणजे आज तुम्ही आम्ही सगळेजण जागतिकीकरणाबद्दल बोलत असतो, पण ती संकल्पना ज्ञानेश्वरांनी त्यावेळेस मांडली आहे, अवघे विश्वाची माझे घर. मग ही जी थोरवी या ग्रंथात आपल्याला मिळते आणि म्हणून सुद्धा या ग्रंथाचं एक वेगळं महात्म्य आहे. आपण पुढे या महात्म्याबद्दल नक्कीच चर्चा करणार आहोत. पण याबद्दल मला तुम्हाला अजूनही काही या संदर्भात आहे की बघा 7व्या शतकामध्ये अद्वैत भक्ती संदर्भात शंकराचार्यांनी आपले विचार मांडले. आता हे शंकराचार्य म्हणजे हिंदू धर्माचे प्रमुख गुरु, प्रवर्तक, आणि त्यांनी अद्वैत भक्तीचा मार्ग सांगितला होता. अद्वैत भक्ती म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. ईश्वर व माणूस एक रूपच आहे. देव हा भावाचा भुकेला, त्याला प्रसन्न करायला कर्मकांडाची आवश्यकता नाही. बघा, अद्वैत भक्ती म्हणजे काय समजून घ्या. ईश्वर व माणूस एक रूपच आहे. देवा भावाचा भुकेला, त्याला प्रसन्न करायला कर्मकांडाची आवश्यकता नाही. असे शंकराचार्य मूळचे केरळमधले. केरळमधील पेरिया उर्फ पुराण नदीच्या काठावर केरळी नावाचं गाव आहे आणि तिथले अत्यंत अल्प आयुष्य म्हणजे 32 वर्ष जगले ते फक्त. पण अखंड भारत भ्रमण केले आणि भारत भ्रमण करताना त्यांनी आपले विचार मांडलेत. असेच विचार हे निवृत्तीनाथांपर्यंत येऊन पोचले. निवृत्तीनाथांनी या अद्वैत भक्तीचा विचार ज्ञानेश्वरांना दिला. पुढे ज्ञानेश्वरांनी हाच विचार त्यांचे शिष्य संत नामदेव यांना दिला. बघा, आता संत नामदेव म्हणजे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर संत नामदेव उत्तरेत गेले आणि मग उत्तरेत गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असलेले त्यांचे जे शिष्य होते त्यांचं नाव आहे रामानंद. बघा, म्हणजे नामदेवांकडून हे विचार रामानंदांना मिळाले आणि मग रामानंदांचा उत्तरेमधील जे
शिष्य आहे त्याचं नाव आहे कबीर, संत कबीर. रामानंदांनी हाच विचार संत कबीरांना सांगितला आणि कबीरांनी हाच विचार घेऊन हिंदीमध्ये लेखन केलंय, हिंदीमध्ये आपले विचार मांडले. म्हणजे जे ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे तोच विचार कबीरांनी उत्तरेत केलेला आहे. पुढे नामदेव पंजाबमध्ये गेले आणि पंजाबात सुद्धा त्यांनी याच विचारांचा प्रसार केला आणि पुढे हाच विचार महाराष्ट्रामध्ये संत तुकोबांनी मांडला, तुकाराम महाराज. ज्ञानेश्वरांचं अजून एक वैशिष्ट्य काय, त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. म्हणजे वारीला जाण्याची पद्धत ही त्याच्या आधी सुद्धा होतीच, पण एक संप्रदाय म्हणून जी स्थापना करायचं काम ज्ञानेश्वरांनी केलं आणि याचा विकास करायचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि म्हणून या एकूण कार्याबद्दल, या एकूण कामाबद्दल एका ओळीत असं वर्णन केलं जातं. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाले सकळस. मराठीची गौरव पताका चर्चा करूया. त्यामध्ये जे मी तुम्हाला आधीच सांगितलं त्यामध्ये ज्ञानेश्वरांकडून नामदेवांना जो विचार मिळाला होता, नामदेवांनी तो त्यांचे शिष्य रामानंदांना दिला. रामानंदांकडून तो कबीरांना मिळाला. कबीरांनी त्याचं हिंदीमध्ये हाच विचार मांडला. नामदेवांनी पंजाबात हाच प्रचार केला याच विचारांचा. तर महाराष्ट्रात तुकारामांनी त्याचा विकास केला आणि मग ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालेच कळस आपण म्हणत असतो. पुढे आल्यानंतर बघा आपण क्रमाने पुढे पुढे शतकानुसार जात आहोत आणि 1310 पर्यंत महाराष्ट्रामध्ये यादवांचं राज्य होतं. यादवांच्या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी ठिकठिकाणी हेमाडपंथी मंदिरे बांधली. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या कालखंडामध्ये भास्कराचार्यांनी गणितावर आधारित एक लीलावती नामक ग्रंथ लिहिला. पुढे 1325 ते 1565 या कालखंडामध्ये दक्षिण भारतात विजयनगरचं साम्राज्य होतं. तर तुमच्या स्लाइडवर जे एक वाक्य आहे त्यामध्ये 1565 मध्ये तालिकोटमध्ये युद्ध झालेलं आहे आणि या तालिकोटच्या युद्धाने विजयनगरचं साम्राज्य संपलेलं आहे. याची कारण शोधताना मग आपल्याला थोडंसं परत मागे जावं लागतं आणि मग 13व्या शतकापासून सुरू झालेली इस्लामी आक्रमण आहे. मग त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, मग मुघल आणि मग सुलतानशाही. आपण इतिहासाचा पुढे पुढे जात आणि आपल्याला महाराष्ट्राचा आणि मराठीचा अभ्यास करता असल्याने आपण जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच गोष्टी बघत आहोत. त्यामध्ये आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे यादवांचा इतिहास, संतांचे कार्य, छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि या सगळ्याचा परिपाक बघा काय झाले की देशभर मराठा साम्राज्य निर्माण झालेलं आहे. एक खूप महत्त्वाचा विचार मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो छत्रपती शिवरायांबद्दल. काय व्यक्तिमत्व होतं ते. कितीही आक्रमणे आली, कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात
याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यनिर्मितीसोबतच भाषा शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली. कारण त्या कालखंडात मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात पारशी शब्दांचा वापर होत होता. छत्रपतींनी राजव्यवहार कोश निर्माण केला. ही राजव्यवहार कोशाची संकल्पना छत्रपतींनी विजयनगरच्या साम्राज्याकडून घेतली होती व विजयनगरच्या साम्राज्याने ती उपनिषदांमधून घेतल्याचा संदर्भ जागतिक दर्जाचे इतिहासकार त्र्यंबक शंकर शिजवलकरांनी अनेक पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याच कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याच्या सीमा त्या लिहून ठेवल्या होत्या. तर ते असं म्हणतात, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तसरींची इच्छा. पुढे या संदर्भात जर आपण इतिहासावर लक्ष वेधलं तर आपल्या लक्षात येतं की जेव्हा मराठी क्षेत्राचे 57ला अटके पार पोचले, अटके पार मराठी पोचले, तेथून त्यावेळचे मराठ्यांचे सेनापती होते अटकेवर गेलेले, त्याचं नाव होतं रघुनाथराव. आणि यांनी त्यावेळीच्या पेशव्यांना म्हणजे नानासाहेबांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात ते म्हणतात, थोरल्या आबासाहेबांनी म्हणजेच छत्रपती शिवरायांनी दिलेले स्वप्न आपण पूर्ण करीत आणले आहे. पुढे आपण आदेश द्याल तर मराठी जरीपटका काबूल कंदहारवर फडकवू. त्याच वेळेस भारतामध्ये इंग्रजांचं राज्य वाढत होतं आणि ब्रिटिश साम्राज्यापासून आपल्याला धोका आहे हे मराठ्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून नानासाहेबांनी रघुनाथरावांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला. एकूणच अशी जी उदाहरणं आहेत ही आपल्याला खूप काही सांगून जात असतात. आपण मराठी किंवा मराठे हे निमित्तपणे देशासाठी लढले. मराठ्याने निमित्तपणे हिंदुस्थान एक राहावा, हा गुलामगिरीत जाऊ नये, हा पारतंत्र्यात जाऊ नये म्हणून सतत प्रयत्न केले. पानिपतचे युद्ध केवळ मराठी सत्तेसाठी नाही तर दिल्लीची सत्ता पुन्हा परकीयांच्या ताब्यात जात होती ती वाचवण्यासाठी लढले. आज पानिपतच्या आठवणीने प्रत्येक मराठी मन सुन्न होते. पण बघा, अब्दाली कळून चुकला व युद्ध जिंकल्यावर सुद्धा तो परत गेला. ही एक मराठ्यांची दहशतच होती. पुढे बघा, 1818ला मराठी सत्तेच्या असतानंतरही इंग्रजांना महाराष्ट्रात सुखासुखी राज्य करता आले नाही. शिवरायांचा वारसा पुढे महाराष्ट्राने सुरू ठेवला. कारण आपण पारतंत्र्यात का गेलो हा विचार तेवढ्याच वेगाने सुरू झाला होता. आत्मगत चिंतन सुरू झाले होते. शाळा सुरू झाल्या पाहिजे, इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे, विषमता दूर झाली पाहिजे. आपण का पारतंत्र्यात गेलो, आपल्यावर ही वेळ का आली, ही
हा जो एक विचार आहे हा मोठ्या प्रमाणात मराठी जनसामान्यांमध्ये पसरला. बघा ना, 1818ला मराठीशाही संपते आणि 1921लाच म्हणजे फक्त 3 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकर आणि दर्पणच्या माध्यमातून पहिले वृत्तपत्र सुरू केले. पेशव्यांच्या दरबारी असणारे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. आणि शतपत्रांमध्ये काय आहे तर आपण का पारतंत्र्यात गेलो, आपल्यातले दोष कोणते आहेत हे त्यांनी मांडले होते. मग इथं आपण काय शिकतो, आपल्याला काय समजतं, तर स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची मराठी माणसाची वृत्तीच आपल्याला यातून दिसून येते. 1857च्या उठावात भाग घेणारी मराठी सेनानी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचे स्वप्न एकच होते, फिरंगांच्या तावडीतून देशमुक्त करून. पुढे बघा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या रूपात क्रांतिकारकांचे आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या रूपात राजकीय सुधारणेचे किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या रूपात समाज व धर्म सुधारणेचे केंद्रबिंदू महाराष्ट्र ठरले. समाजात सर्व प्रकारची समानता निर्माण व्हावी म्हणून फुले शाहू आंबेडकर यांनी जीवाचे रान केले. आज आपल्या देशातील प्रत्येक गावात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे व रस्ता सुद्धा आहे. कारण आंबेडकरांनी एकाच वेळी चातुर्वर्ण व्यवस्थेशी लढा दिला. दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संविधान निर्मितीचे महत्वाचे काम त्यांनी केले. पुढच्या स्लाइडकडे येऊया. काँग्रेसची स्थापना मुंबईतच झाली. काँग्रेस म्हणजे आज जो काँग्रेस पक्ष आहे तोच. स्थापना मुंबईत झाली 1885 साली. सुरुवातीस गोपाळकृष्ण गोखले व नंतर लोकमान्य टिळक यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतुसूत्रीची घोषणा टिळकांनीच केली. हे सगळं राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात घडत असताना इतरही क्षेत्रात जर आपण विचार केला तर आपण संगीत क्षेत्राकडे झालो तर आपल्या लक्षात येतं की मुंबईमध्ये सवाई गंधर्व महोत्सव, पुण्यामध्ये हा होतो सवाई गंधर्व महोत्सव. पण संगीताचा जर विचार केला तर हिंदुस्थानी क्लासिकल संगीताचा वैभवशाली कालखंड महाराष्ट्रापासून सुरू होतो. दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकी संगीत आणि हिंदुस्थानी क्लासिकल म्हणजे उत्तर भारतीय संगीत या दोघांचा संयोग महाराष्ट्रात दिसतो. म्हणूनच तर पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर, परवीन सुलतान, प्रभाताई अत्रे, कुमार गंधर्व असा मोठा वारसा महाराष्ट्राने निर्माण केला. हिंदू राष्ट्रवादाचा विचार करतात त्याचं एक टोक विनायक दामोदर सावरकरांच्या रूपात महाराष्ट्रातच आहे, तर दुसरं टोक RSS, त्याचे प्रमुख डॉक्टर हेगडेवार हे जरी महाराष्ट्रातले नसते तरी विचारधारेचं एक टोक नागपूर हेच होतं. पुढची स्लाइड. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे समाजवादी पक्ष भारतामध्ये
कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यामध्ये जे त्याचे संस्थापक होते त्यामधील एक श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्रातील होते. उद्योगामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर, टाटांच्या बरोबरीने किर्लोस्करांनी अत्यंत महत्वाचा आणि सिंहाचा असा वाटा उचलल्याचं आपल्या लक्षात येतं. तर शेतीमध्ये सुद्धा सहकार चळवळीची स्थापना ही महाराष्ट्रातच झाली आहे. शेतीतील सहकार चळवळीचा जन्म महाराष्ट्रातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथून केला व सहकार उद्योग विकसित केला. पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब वाघ व नंतर ही चळवळ महाराष्ट्रभर व पुढे देशभर वाढण्यास मदत झाली. चित्रपटामध्ये दुनिया ब्रदर्सने पहिला चित्रपट केला तो दादासाहेब फाळकेंनी बघितला. त्यातून त्यांनी पहिला मराठी चित्रपट बनवला. तो पूर्णपणे भारतीय दृष्टिकोनातून व त्या चित्रपटाचे नाव होते अयोध्येचा राजा आणि म्हणून त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. पुढची स्लाइड आहे शेतकरी संघटनेची. शेतकऱ्यांची संघटना बांधता येईल हे कधी काळी अशक्य वाटणारं काम महाराष्ट्रातील शरद जोशींनी करून दाखवले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे या एका मागणीसाठी त्यांनी चळवळ उभी केली. हा एक विषय घेऊन त्यांनी चळवळ उभी केली आणि शासनाला याची दखल घ्यावी लागली. कृषी आयोग तयार केला गेला आणि स्वतः शरद जोशी या कृषी आयोगाचे अध्यक्ष होते. स्त्रीमुक्ती चळवळ सुरुवात सुद्धा महाराष्ट्रातच झाली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जीवाचं रान केलं. पुढे आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे यासारख्या अनेक असंख्य स्त्रिया शिकल्यात आणि आज आपण पाहत आहोत की ही स्त्रीमुक्तीची चळवळ किती विकसित झाली आहे. ग्राहक चळवळ पुण्यातील बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक संघटना बांधायला सुरुवात केली. 1986 मध्ये त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला आणि यातून ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला. मित्रांनो, या प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र, त्यात असलेली मराठी भाषा, त्याचा जन्म, विकास, मराठी माणसाची विचारधारा, काम करायची पद्धत, वृत्ती याबद्दल चर्चा केली. थोडक्यात आमचे काम हे खोदवर जाऊन ठसा उमटवणारे. इतरांनी केले त्याचे निरीक्षण करून त्यात नवी भर घालू, नवे काम उभे करू, हे मराठी माणसाचे काम. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मराठी प्रतिभेचे मूलभूत योगदान. परत एकदा सांगतो मित्रांनो, आमचे काम हे खोलवर जाऊन ठसा उमटवणारे आहे.
इतरांनी केले त्याचे निरीक्षण करून त्यात नवी भर घालून नवे काम उभे करू, हे मराठी माणसाचे काम. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मराठी प्रतिभेचे मूलभूत योगदान आहे. आपण सर्वांनी माझा व्हिडिओ बघितला, ऐकला. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. खरं तर सर्व काही सर्वांपासून घेऊनच मी माझे म्हणून तुम्हाला समोर सादर करतो. त्याबद्दलही मला क्षमा करावी. धन्यवाद.